लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोट प्रकरणातील तपासात मोठी प्रगती झाली आहे। फरीदाबाद पोलिसांनी खडवली गावाजवळ लाल रंगाची इकोस्पोर्ट कार जप्त केली आहे। DL10 CK0458 या क्रमांकाची कार स्फोटातील आरोपी उमर नबीच्या नावावर नोंदणीकृत असून तिचा पहिला मालकही देवेंद्र असल्याचा योगायोग झालाय। स्फोटातील I-20 कारचा पहिला मालकही देवेंद्र नावाचाच होता। दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी हजारांहून अधिक CCTV फुटेज तपासले असून हा आत्मघातकी हल्ला असू शकतो असा संशय व्यक्त केला जातोय। स्फोटापूर्वी उमर कमला मार्केट जवळील मशिदीत 10 मिनिटे थांबल्याची देखील माहिती समोर आली आहे। दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक मजकूर पसरवणाऱ्यांवर आसाम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। ऑनलाईन अफवा आणि द्वेषपूर्ण पोस्ट शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। दारंगमधील मत्तीउर रहमान, गोवालपारा इथला हसन अली मंडल, चिरांगचा अब्दुल लतीफ, कामरूपचा वजहुल कमाल आणि बोंगाईगावचा नूर अमीन अहमद यांना ताब्यात घेण्यात आलंय। अशा संवेदनशील घटनेदरम्यान अशा प्रकारचे कंटेंट तणाव वाढवू शकतात असं पोलिसांनी यावेळी स्पष्ट केलं। तसंच डिजिटल मॉनिटरिंग वाढवण्यात आलं असून गुन्हेगारांवर कडक कारवाईचा इशाराही दिला गेलाय। दिल्ली स्फोट प्रकरणात मोठा खुलासा झालाय। अटकेत असलेल्या डॉक्टर मुझम्मिल गनाईनं जानेवारीत लाल किल्ल्याची अनेक वेळा रेकी केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं। गनाईच्या मोबाईलमधून मिळालेल्या डम डेटाच्या विश्लेषणातून ही गंभीर माहिती उघड झाली। दरम्यान स्फोटाच्या घटनास्थळावरून तपास यंत्रणांनी तब्बल 40 महत्त्वाचे नमुने गोळा केलेत। त्यांची वैज्ञानिक तपासणीही सुरू आहे। पोलिसांनी याला व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा भाग असल्याचा इशारा दिला असून राजधानीतील सुरक्षेची पातळी अधिक वाढवण्यात आली आहे। दिल्ली स्फोटानंतर देशातील 5 मोठ्या विमानतळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिल्यानं सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या। दुपारी 3:30 इंडिगो एअरलाइन्सच्या ग्रीव्हन्स पोर्टलवर आलेल्या ईमेलमध्ये दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि त्रिवेंद्रम विमानतळांचा उल्लेख होता। तात्काळ दिल्ली, चेन्नई आणि गोव्यात मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम राबवण्यात आली। मात्र संपूर्ण चौकशीनंतर ही धमकी खोटी असल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलंय। तरीही सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आलं असून ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटक झालेल्या हिसारमधली युट्यूबर ज्योती मल्होत्रानं पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। तिचा गेला जामीन अर्ज हिसार सत्र न्यायालयानं फेटाळला होता। जामीन दिल्यास तपासात अडथळा येऊ शकतो आणि राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो असं न्यायालयानं म्हटलं होतं। ट्रॅव्हल विथ जो हे चॅनल चालवणाऱ्या ज्योतीला मे महिन्यात ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट आणि IPC अंतर्गत अटक करण्यात आली होती। तिच्या गॅझेटमधील डिजिटल पुरावे आणि परदेशी संपर्कामुळे हे आरोप गंभीर मानले जात आहेत। गुजरातच्या भरूचमधील सायखा GIDC मध्ये विशाल फार्मा कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट झालाय। या दुर्घटनेत 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 24 जण जखमी झालेत। जखमींना भरूचमधल्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातल्या 4 ते 5 जणांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील 4 कंपन्यांचं देखील मोठं नुकसान झालंय। या स्फोटानंतर कंपनीत आग भडकली, ज्यावर अग्निशमन दलानं तातडीनं नियंत्रणही मिळवलं। दरम्यान या दुर्घटनेचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप अस्पष्ट आहे। कानपूर सेंट्रल स्टेशनवर भीषण अपघात घडला। चालत्या चौरी चौरा एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना एक तरुण घसरून प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध अडकला। सुमारे 100 मीटर ओढला गेल्यानंतर तो ट्रेन खाली चिरडला गेला। हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये चित्रित झालाय। या तरुणाकडे कोणतेही तिकीट, मोबाईल किंवा ओळखपत्र न मिळाल्यानं त्याची ओळख सध्या पटलेली नाहीये। RPFनं तातडीनं ट्रेन थांबवली, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। GRPFनं पंचनामा करून मृतदेहाचा फोटो ओळख पटवण्यासाठी प्रयागराज नियंत्रण कक्षाला पाठवलाय। जैसलमेरमध्ये भारतीय लष्कराच्या भव्य ऑपरेशन त्रिशूलचा समारोप अखंड प्रहार या जबरदस्त युद्ध प्रात्यक्षिकानं झाला। वाळवंटी रणांगणात भारतीय सेना, हवाई दल आणि नौदल यांच्या संयुक्त क्षमतेचं प्रभावी प्रदर्शन पाहायला मिळालं। दक्षिणी कमांडच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सरावात रणगाडे, तांत्रिक तुकड्या आणि हवाई दलानं 24/7 समन्वित ऑपरेशन करून भविष्यातील युद्ध परिस्थितीसाठी सज्ज असल्याचा संदेश दिला। अखंड प्रहारमध्ये भारतीय सैन्यानं चुकमारा, जलद प्रतिसाद आणि संयुक्त मोहिमांची ताकद जगासमोर दाखवली। सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या ॲडव्होकेट राकेश किशोर या प्रकरणावर कोर्टानं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे। अवमान कारवाईबाबत अनिच्छा दर्शवताना न्यायालयानं भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी मार्गदर्शक तत्वांची गरज अधोरेखित केली आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी वकिलांना उपाययोजना सुचवण्यास सांगितलं असून पुढील सुनावणीला अॅटर्नी जनरलना देखील बोलावण्यात येणार आहे। बार असोसिएशननं न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी कठोर कारवाईची मागणी कायम ठेवली आहे आणि या घटनेनंतर देशातील विविध नेत्यांनी सरन्यायाधीशांप्रती ऐक्य व्यक्त केला आणि घटनेचा तीव्र निषेधही व्यक्त केला आहे।
बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 217 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचंड गाजला। सत्ताधारी नेते हनुमंत कोंगाली यांनी विविध विभागातील अनियमितता दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना 2 महिन्यांची मुदत दिली, नाहीतर सरकारकडे थेट अहवाल पाठवण्याचा इशाराही दिला। या मागणीला विरोधकांसह महापौर मंगेश पवार यांनीही पाठिंबा दर्शवला। सभेत शहरातील रहदारी, पार्किंग व्यवस्थेतील अव्यवस्था आणि अनधिकृत बांधकामांवर देखील जोरदार चर्चा झाली। नगरसेवकांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करत सभागृहात खडाजंगी परिस्थिती निर्माण केली। राजधानी दिल्लीत सकाळी दाट धुक्याची चादर पसरली होती, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली आणि जनजीवन विस्कळीत झालं होतं। धुक्यासोबतच दिल्ली एनसीआर मधील हवेची गुणवत्ता देखील खराब श्रेणीत आहे। धुकाणी प्रदूषणामुळे नागरिकांसाठी श्वास घेणं अधिकच कठीण होत चाललंय। श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्लाही दिला गेलाय। दिल्लीतील प्रदूषणाची ही समस्या दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कायम आहे। दिल्ली एनसीआर मधील गंभीर प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा कडक भूमिका घेत पंजाब आणि हरियाणा सरकारकडून पराली जाळणं रोखण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांचा तातडीनं अहवाल मागवलाय। GRAP 3 लागू असतानाही काही भागात AQI 450च्या वर गेल्यानं न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे। अमिकस अपराजिता सिंग यांना नासाच्या प्रतिमांचा दाखला देत पराली जळण्याची वाढती प्रकरणं मांडली। सरन्यायाधीशांनी न्यायालय परिसरातील बांधकामावर कारवाईचे संकेतही दिले आहेत। दरम्यान दिल्लीचा AQI 413 वर पोहोचला असून अनेक भागात हवा गंभीर श्रेणीत पोहोचली आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 17 नोव्हेंबरला पार पडेल। उत्तर प्रदेश सरकारने महिलांसाठी मोठा निर्णय घेतलाय। आता राज्यातील महिला संपूर्ण सुरक्षिततेसह रात्री 7 ते सकाळी 6 या वेळेत नाईट शिफ्ट करू शकतील, तेही त्यांच्या संमतीनेच, असं सरकारनं म्हटलंय। योगी सरकारनं CCTV देखरेख, सुरक्षा रक्षक, आरोग्य सुविधा आणि वाहतूक व्यवस्था अनिवार्य करून महिलांसाठी व्यापक सुरक्षा कवच दिलंय। महिलांसाठी सलग 6 तास काम तसंच ओव्हरटाईमची मर्यादा 75 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढवण्यात आली असून त्यांना दुप्पट वेतनाचा नियमही लागू केलाय। या निर्णयामुळे काम करणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास वाढणार असून रोजगारात समानतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। बिहार निवडणूक निकालांच्या 3 दिवस आधी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार शकील अहमद यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। दुसरा टप्पा मतदान संपताच त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला। पक्षातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी मतभेद असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलं। तरीही कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाण्याचा आपला हेतू नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। कुटुंबातील 3 पिढ्यांचा काँग्रेसशी असलेला जुना वारसा सांगत शेवटचं मतही काँग्रेसलाच देईन असं देखील त्यांनी म्हणाले आहेत। चीनच्या सिचुआन प्रांतात नुकताच बांधलेला हुंकी पूल अचानक कोसळला। हा पूल चीनच्या मध्यभागाला तिबेटशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा एक महत्त्वाचा भाग होता। या अपघातामुळे तिबेटशी संपर्क पूर्णपणे खंडित झाला असून वाहतूक सेवा ठप्प झाल्यात। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। होंकी पूल हा 758 मीटर लांबीचा आधुनिक पूल असून काही महिन्यांपूर्वीच त्याचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं होतं। चीनने या पुलाचं उद्घाटन अभियांत्रिकी कौशल्याचं उदाहरण म्हणून जगभरात प्रसिद्ध केलं होतं, परंतु केवळ काही महिन्यातच हा पूल पूर्णतः कोसळलाय। बांगलादेशात निवडणुकीपूर्वी पुन्हा गोंधळ माजलाय। शेख हसीनानंतर आता मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकार विरोधात विद्यार्थी आणि शिक्षक रस्त्यावर उतरलेत। प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पगारवाढीच्या मागणीला पोलिसांकडून झालेल्या वॉटर कॅनचा मारा, अश्रुधूर आणि लाठीचार्जमुळे आंदोलनानं उग्र वळण घेतलं। संगीत आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांना काढून टाकल्यानं संताप आणखी वाढला। या आंदोलनात 100हून अधिक जखमी झाल्याचा दावा केला जातोय। 1990 पासून पगार न वाढल्यानं शिक्षकांची 50% वाढीची मागणी आहे आणि या आंदोलनानंतर सोशल मीडियावर #TeachersRightsBD असा देखील ट्रेंडमध्ये आलाय। न्यूयॉर्कमध्ये निवडणूक जिंकलेल्या जोहरान ममदानी यांच्या धोरणांवर रिअल इस्टेट अब्जाधीश बॅरी स्टर्नचिल्ट यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। ममदानींच्या भाडं गोठवणं, मोफत बस सेवा आणि बालसंगोपन यासारख्या योजनांमुळे शहराची अर्थव्यवस्था ढासळू शकते असं त्यांनी म्हटलंय। घरमालकांच्या व्यवहारावर परिणाम होऊन शहराची अवस्था मुंबईसारखी बिकट होऊ शकते असाही अंदाज त्यांनी व्यक्त केलाय। जगात कुठेही समाजवाद पूर्णपणे यशस्वी झालेला नाही असं देखील बॅरी यांनी नमूद केलंय।
देशात अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पुरेसं प्रतिभावान लोक नाहीत, त्यामुळे परदेशी कुशल कामगारांची गरज आहे, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। सप्टेंबरच्या सुरुवातीला ट्रम्प प्रशासनानं H-1B व्हिसासाठी अर्ज शुल्क 100 पट वाढवून $1,000 वरून ते $1,00,000 केलं होतं। मात्र ट्रम्प यांनी त्यांच्या निर्णयावर यू-टर्न घेतलाय। परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घेण्याची परवानगी दिली पाहिजे, कारण ते केवळ देशाची शिक्षण व्यवस्था मजबूत करत नाहीत, तर विद्यापीठांच्या आर्थिक कल्याणाला देखील पाठिंबा देतात, असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। पाकिस्तानकडून पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला होण्याची शक्यता आहे। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी याबाबतचा इशारा दिलाय। आम्ही निश्चितच प्रत्युत्तर देऊ। अफगाणिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं ख्वाजा आसिफ म्हणालेत। अफगाणिस्तान वारंवार हल्ले करून पाकिस्तानला कारवाईसाठी भाग पाडतोय, असा इशारा देत अफगाणिस्तानच्या भूमीतून दहशतवादी पाकिस्तानात घुसखोरी करतायत, असा दावा देखील ख्वाजा आसिफ यांनी केलाय। अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरन बुफे आता त्यांच्या बर्कशायर हॅथवे वयाच्या 95व्या वर्षी कंपनीतून निवृत्ती घेत आहेत। त्यांनी 60 वर्ष कंपनी सांभाळली आणि अखेर त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे। यावेळी त्यांनी एक फेअरवेल लेटरही लिहिलंय। यात त्यांनी त्यांचा 95 वर्षांचा अनुभव सांगत त्यांचे 12,000 कोटी रुपयांचे शेअर्स दान करण्याची घोषणा केली आहे। मित्र, कुटुंब, साधेपणा आणि प्रामाणिकपणा ही माझी खरी संपत्ती आहे। माझी इच्छा आहे की मी जिवंत असतानाच माझ्या संपत्तीचा जास्तीत जास्त हिस्सा फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाला परत करावा, असं भावनिक पत्र वॉरन बुफे यांनी लिहिलंय। G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी कॅनडामध्ये गेलेल्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटन, जर्मनी आणि ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली। ब्रिटनच्या यवेट कूपर यांच्यासोबत 2035 विजनला मान्यता देत संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि हवामान बदल या विषयांवर सहकार्य वाढवण्याची रूपरेषा ठरली। जर्मनीच्या मंत्र्यांसोबत धोरणात्मक भागीदारी, युरोपियन युनियन संबंध आणि अफगाणिस्तान इंडो पॅसिफिक घडामोडींवर चर्चाही झाली। तर ब्राझीलसोबत व्यापार, गुंतवणूक आणि आरोग्य तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करण्यावर भर दिला गेला। या भेटीमुळे भारताच्या जागतिक भागीदाऱ्या अधिक दृढ होत आहेत। रशियानं पाकिस्तानच्या आयसिसचा S-400 आणि लष्करी हेलिकॉप्टर तंत्रज्ञान चोरण्याचा मोठा कट उधळून लावलाय। सेंट पीटर्सबर्गमध्ये एका रशियन नागरिकाला अटक करून हे गुप्त नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आलंय। आरोपी आयसिससाठी संवेदनशील दस्तावेज परदेशात पाठवत असल्याचा आरोप आहे। भारताच्या S-400 प्रणालीशी संबंधिततेमुळे या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झालंय। या घटनेनंतर पाकिस्तान हादरला असून मॉस्कोतील पाकिस्तानी दूतावासानं भारतीय माध्यमांवर फेक स्टोरीज पसरवल्याचा आरोप केलाय। रशियाच्या कारवाईमुळे पाकिस्तानवर कडक वचक बसल्याची देखील चर्चा सुरू आहे। सिंधू पाणी करारावरून भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा तणाव चिघळलाय। व्हिएनामध्ये 17 ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या सुनावणीला भारतानं सहभागी होण्यास नकार दिल्यानं पाकिस्ताननं नाराजी व्यक्त केली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार स्थगित केला होता आणि त्यानंतर पाकिस्तान हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत आहे। या करारामुळे पश्चिमी नद्यांवरील पाण्याचं वाटप ठरतं, मात्र भारत दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाईशिवाय चर्चा होणार नसल्यावर ठाम आहे। दरम्यान दिल्ली आणि इस्लामाबादमधील अलीकडच्या स्फोटांमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखीन वाढला आहे।